अशी माहिती पण मिळते की मुख्य गुन्हा जो हत्येचा आहे त्याबाबत चौकशी होत नाहीये, फक्त गुन्हा जो दाखल आहे खंडणीचा त्याच्या बाबतीत चौकशी होते. मग हे सगळं प्रकरण कुठेतरी भरकटलं जाते की हत्ये? नाही, म्हणून मी तीच मागणी केली. आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं, कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये. हा 7 जे आरोपी आहेत त्यातले जे 4 अटक आहेत 3 फरार आहेत अजून. तर ह्या व्यक्ती त्यांचा मोरके आहे, त्यांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे, ते सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाहेर येईलच. आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी 14 गुन्हे आहेत त्याच्या नावाने, किती गुन्हे आहेत? 14 गुन्हे त्याच्या नावाने आहेत. आणि 14 गुन्हा असताना सुद्धा त्याला 2-2 बॉडीगार्ड सुद्धा शासन त्याला संरक्षण देते. हे काय ते याच्यात गडबड सगळं घोटाळे. आणि म्हणून त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुनाच्या नावाखाली त्यांना तो गुन्हा त्याच्यावर त्याला मी कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे. 9 डिसेंबरला